अरे बाबा, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं, दोनदा. आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे जळकं घर आहे, लांब राहा. आता तुम्ही विचार करा. सुप्रीम कोर्टाचे जज मला वाटतं कधी काल परवा म्हणाले, तेव्हा तुम्ही हारता, तेव्हा तुम्ही येता विरोध करायला, आरोप करायला, जिंकता तेव्हा काय येत नाही. आता काही लोक म्हणतात काय दिशा आहे का, हेतू आहे का. आता जनतेने दशा दुर्दशा केल्यानंतर आता दिशा पाहून काय फायदा. जनतेने दशा दुर्दशा केली, आता दिशा पाहून काय फायदा. ही वेळ तुम्हाला नाही ना, तुम्हाला नाही, जे काही तुमच्यातले मित्रपक्ष आहेत. आज सभागृहात एकनाथ शिंदे हे नाना पटोले आणि उद्धव ठाकरे जयंत पाटील यांच्यावर चांगलेच तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना कोणाची यांनी माझ्यावर नुसते आरोप केले असं म्हणत उद्धव ठाकरे यांना शिंदेंनी धुतलं. मात्र त्यानंतर नाना पटोले यांचा चांगलाच समाचार घेतला. हा तरी 208 मतांनी आला, बाकीचे तर सगळे बाहेरच पडले. काय तर महायुतीने ईव्हीएम मशीनचा घोटाळा केला. अरे घोटाळा झाला असता तर हे इथे कशाला आले असते असं म्हणत शिंदेंनी मोक्कार धुतलं. चला तर बघूया शिंदेंचं संपूर्ण भाषण. शिवसेना कुणाची, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे. 2.5 वर्ष एकही दिवस असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या, कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप. जयंतराव आहेत तर आता मजा आहे. काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले, नाही दिसत. सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208. नाही खरं म्हणजे बघा, आता ईव्हीएम घोटाळा असता तर तुम्ही इथं नसताना. तुम्ही एकदा ईव्हीएम वर आरोप केले, शपथ घेणार नाही. अरे बाबा, तुम्ही काय करता, तुमच्याबद्दल चांगला बोलतोय. अभिनंदन. तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना? नाना कसं आहे माहितीये का याच्यामध्ये, नाना बघा काय आहे, तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता, लोकांची दिशाभूल होते. तुम्ही करत नाही, तुम्ही करता असं मी नाही म्हणत, परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही. आता बघा म्हणाले काल 79 लाख मतं मिळाली शिवसेनेला, त्यांचे आले 57 आमदार आणि काँग्रेसला मिळाली 80,000, 80 लाख, त्यांना मिळाले 16. आता मी सांगतो बघा याच्यामध्ये हा मग नंतर बोलू का, त्याच्यावर भाषण नंतर. तर एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.